अंजनगाव सुर्जी नगर परिषदेत राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेस शहर अध्यक्षांवर भाजपला मदत केल्याचा आरोप. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगर परिषद सर्वसाधारण सभेतील परिस्थितीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी. पत्रकार परिषदेत महासचिव मोहम्मद सिद्दीक यांचा गंभीर आरोप. अंजनगाव सुर्जी नगर परिषदेत सर्वाधिक 9 नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाकडे प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची संधी असतानाही शहर काँग्रेसने भाजपला मदत केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे महासचिव मोहम्मद सिद्दीक यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी नगरसेवक आशिक अन्सारी, मोहम्मद नजीम उर्फ राजा, आयेशा परवीन, अकबर शाह यांच्यासह माजी नगरसेवक किस्मत अली, अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष अकबर शाह आणि मोहम्मद वसीम उपस्थित होते. नगर परिषदेत जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष अविनाश गायगुडे यांच्या कार्यपद्धतीविरोधात सत्ताधारी गटातही नाराजी निर्माण झाल्याचं चित्र आहे. गेल्या 4 महिन्यांपासून नगर परिषदेची एकही सर्वसाधारण सभा न झाल्याने विविध प्रभागातील विकास कामे रखडलेली असून नागरिकांचा रोष नगरसेवकांना सहन करावा लागत असल्याचं सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या उपाध्यक्षा प्रियंका मालठाणे यांच्यासह 17 नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत 29 जून रोजी सर्वसाधारण सभा तातडीनं बोलवण्याची मागणी करणारे निवेदन दिले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नगराध्यक्षांनी 7 जुलै रोजी सभेचे आयोजन करण्याचे पत्र जारी केले. मात्र सभेच्या आदल्या दिवशी उपाध्यक्ष प्रियंका मालठाणे यांनी ही सभा बेकायदेशीर असल्याचं पत्र नगराध्यक्षांना दिलं. या पत्रावर तब्बल 22 नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या होत असल्याने सभा कोरम अभावी रद्द होईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र 7 जुलै रोजी काँग्रेसच्या 7 नगरसेवकांनी सभेला उपस्थिती लावण्याने सभेचा कोरम पूर्ण झाला आणि यामुळे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली असून रातोरात नेमकं काय घडलंय? 7 नगरसेवकांनी सभेला उपस्थित राहण्यामागे आर्थिक व्यवहार झाला का? असाच सवाल पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला आहे. विरोधी पक्षाची भूमिका न निभावता शहर अध्यक्षांनी काँग्रेस नगरसेवकांना भाजपच्या बाजूने उभं करून सत्ताधाऱ्यांनाच मदत केल्याचा आरोप महासचिव मोहम्मद सिद्दीक यांनी केला आहे. या दरम्यान जिल्हाधिकारी, नगराध्यक्ष आणि मुख्य अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रावर शिवसेना शिंदे गटाच्या 3 नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या होत्या. सुरुवातीला सभेला बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाल्याचं सांगण्यात आलं आणि तसंच संबंधित नगरसेवकांनी वेळेवर सभागृहात उपस्थित राहून कोरम पूर्ण करण्यात सहभाग घेतल्याचा दावाही करण्यात आला. तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभेला विरोध दर्शवणाऱ्या पत्रावर स्वाक्षरी करून प्रत्यक्ष सभेला उपस्थिती लावल्याने पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या विरोधात नाराजीचं वातावरण निर्माण झाल्याचं सांगण्यात आलं आणि या संपूर्ण प्रकरणामुळे अंजनगाव सुर्जी नगर परिषदेतील राजकीय वातावरण चांगलं तापलेलं असून आगामी काळात काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. अमरावती जिल्हा प्रतिनिधी कैलास पाकपान. मोहम्मद सिद्दीक, मोहम्मद सादिक, जिला महासचिव कांग्रेस कमेटी अमरावती. अंजनगाव सुर्जीच्या नगर परिषदेमध्ये मेरा व्यक्तिगत मत ऐसा है कि जो अंजनगांव के जो शहर अध्यक्ष है प्रदीप भाऊ देशमुख, इन्होंने कांग्रेस की विचारधारा से हटकर जो बीजेपी की विचारधारा है उसके नक्शे कदम पर चल रहा है, ऐसा मेरा खुद का आरोप है. और चर्चा है कि जो शहर अध्यक्ष है वो बीजेपी के विचारधारा पर चल रहा है और जो नगर सेवक है उनको भी कहते हैं बीजेपी के विचारधारा पर लेके चल रहा है. क्या आप इसके बारे में वरिष्ठ अधिकारी को इसकी तकरार करेंगे? मैं इससे पहले भी मैंने तकरार किया था नगर सेवकों की बबलू भाऊ देशमुख के पास, जिलाध्यक्ष माननीय जिलाध्यक्ष साहब के पास, और ये और करूँगा मैं बहू के पास जाके कि जो अंजनगांव में जो नगर सेवक और जो शहर अध्यक्ष है ये कांग्रेस के विचारधारा से हट के चल रहे हैं और जो कांग्रेस जो नगर सेवक है इनको भी जो जनमत दिया जनता ने वो कांग्रेस के विचारधारा पर दिया और ये कांग्रेस की विचारधारा छोड़ के बीजेपी के विचारधारा पर चल रहे हैं और इनको लेके चल रहे हैं. हमारे जो कांग्रेस के शहर अध्यक्ष है प्रदीप भाऊ वो लेके इनको चल रहे हैं और जनता में जो है एक अलग संदेश जा रहा है कि हमने कांग्रेस को देख के मतदान किया था, जो हमारे मतदान का गैर फायदा उठाकर उसका दुरुपयोग करके जनता को इन्होंने धोखा दिया और जनता ने कांग्रेस को जो मतदान दिया था तो जनता के कांग्रेस के विचारधारा पर ये लोग खरे उतरे नहीं. आपको ऐसा लगता है कि और उन्होंने इस
इससे पहले भी नगर सेवकों को बीजेपी एमएलसी में बीजेपी को मतदान करने के लिए मना किया था। फिर भी हमारे प्रदीप भाऊ शहर अध्यक्ष नाम क्या है उनका शहराध्यक्ष का? प्रदीप भाऊ देशमुख, इन्होंने कांग्रेस की विचारधारा छोड़ के बीजेपी की विचारधारा पर चल रहा है, ऐसा मेरा आरोप है। आज की जो सभा थी तो सभा में कांग्रेस के कितने सदस्य थे और कितने नहीं थे? मुझे तो पता नहीं क्योंकि मैं नगर परिषद में गया नहीं, और नगर परिषद का विषय जो है अब मालूम पड़ेगा, और जो नगर सेवक कितने गए कितने नहीं गए ये आपको प्रदीप भाऊ देशमुख बताएंगे।